केरळ देशात एक मेधावी नावाचा राजा राज्य करीत होता. शत्रूंनी त्यांच्या देशावर आक्रमण केले. युद्धात महाराज मारले गेले. पतीच्या मृत्यूच्या दुःखात राणीही त्यांच्या सोबत सती गेली. राजाचा एकुलता एक पुत्र चंद्रहास अवघा 5 ते 6 वर्षांचा होता. दाईने त्याला चुपचाप नगरातून बाहेर नेले आणि कुंतलपूर येथे नेले. ती स्वामीभक्त दाई मेहनत मजुरी करून राजकुमाराचे पालनपोषण करू लागली. चंद्रहास अत्यंत सुंदर, विनम्र आणि साधा स्वभावाचा होता. गावातील सर्व स्त्री पुरुष त्याच्यावर प्रेम करीत. म्हणतात, जो अनाथ असतो, ज्याचा कोणीच नसतो, त्याचे रक्षण स्वतः भगवंत करतात. त्याच कृपेने एके दिवशी नारद ऋषी कुंतलपूर येथे आले. त्यांनी बालकाला एक शाळीग्राम मूर्ती देऊन नाममंत्र दिला. लहानसा चंद्रहास देवर्षींच्या कृपेने हरभक्त झाला. तो जेव्हा आपल्या मधुर कंठाने भजन करीत नृत्य करायचा, तेव्हा पाहणारे मंत्रमुग्ध होत. कुंतलपूरचा राजा परमभक्त आणि भोग विलासापासून विरक्त होता. त्याला पुत्र नव्हता, फक्त चंपकमालिनी नावाची कन्या होती. महर्षी गालव हे राजाचे गुरु होते आणि त्यांच्या उपदेशानुसार राजा भगवंताच्या भजनात मग्न राहायचा. राज्यकारभाराची संपूर्ण जबाबदारी मंत्री धृष्टबुद्धी याच्याकडे होती. मंत्री स्वतः संपन्न होता आणि तो प्रत्यक्षात कुंतलपूरचा शासक होता. त्याला मदन नावाचा गुणी पुत्र होता, जो राजकार्यात त्याला मदत करायचा. त्याची विषया नावाची एक अतिशय सुंदर कन्या होती. मंत्री फक्त सत्ता आणि संपत्ती मिळविण्यात रमलेला होता, पण त्याचा मुलगा मदन मात्र भक्तिमार्गी होता. तो साधू संतांची सेवा करायचा. त्यामुळे मंत्र्याच्या महालात जरी विलास आणि ऐश्वर्याचे वातावरण असले तरी अधूनमधून संतसंगती आणि भजन कीर्तन होत असे. एके दिवशी मंत्रीच्या महालात ऋषीमुनी जमले होते आणि भगवंताची कथा सुरू होती. त्याच वेळी चंद्रहास आपल्या मित्रांसोबत कीर्तन करीत त्या मार्गाने जात होता. बालकांचा गोड स्वर ऐकून ऋषी प्रभावित झाले आणि त्यांनी त्याला आत बोलावले. चंद्रहास भजन करताच ऋषी त्याच्या तेजाने मंत्रमुग्ध झाले. त्यांनी त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि त्याचे हात पाय लक्षणे पाहू लागले. ऋषींनी धृष्टबुद्धी याला सांगितले, मंत्रीवर, या बालकाला प्रेमाने वाढवा. तोच तुमच्या सर्व संपत्तीचा स्वामी आणि या देशाचा राजा होईल. धृष्टबुद्धीच्या मनात मात्र हे ऐकून तिरस्कार उत्पन्न झाला. एक अनोळखी अनाथ बालक माझ्या संपत्तीचा मालक बनेल? त्याच्या हृदयात ही गोष्ट शरासारखी घुसली. त्याने चंद्रहासाला गोड बोलून आपल्या महालात बोलावले आणि मिठाई देऊन त्याला एका वधिकासमवेत जंगलात पाठवले. वधिकाने त्याला ठार मारण्याचा आदेश मिळाला होता. चंद्रहास जंगलात पोहोचताच वधिकाने तलवार उपसली. पण निरागस चंद्रहासाने नम्रपणे विचारले, भाऊ, मला आधी माझ्या देवाची पूजा करू द्या. वधिकाने संमती दिली. चंद्रहासाने आपल्या शाळीग्राम मूर्तीची पूजा करून गदगद कंठाने प्रार्थना केली. त्याचे कोमल शब्द आणि भक्तिभाव पाहून वधिकाच्या डोळ्यात अश्रू आले. तो बालकाला मारू शकत नव्हता. त्याने चंद्रहासाच्या एका पायातील 6वी बोट तलवारीने कापले आणि त्याला जिवंत सोडून निघून गेला. चंदनपूरच्या राजा कुलिंदक यांनी तो बालक रडताना पाहिला. त्याला उचलून आपल्या महालात नेले आणि दत्तक घेतले. चंद्रहास आता चंदनपूरचा युवराज झाला. त्याने वेद, शास्त्र आणि अस्त्रविद्या शिकली आणि एक गुणी, शूरवीर तरुण बनला. कालांतराने राजा कुलिंदक यांनी त्याला राज्याभिषेक केला. चंद्रहासाने कुंतलपूरला कररूपाने मोठी संपत्ती पाठवली. धृष्टबुद्धीला चंदनपूरच्या वैभवाची खूप स्तुती ऐकून तिथे जाण्याची इच्छा झाली. जेव्हा त्याने चंद्रहासाला पाहिले, तेव्हा त्याला धक्का बसला. हा तर तोच बालक. तो जिवंत कसा राहिला? त्याने पुन्हा कट रचला आणि चंद्रहासाच्या हातून एक पत्र पाठवले, ज्यात लिहिले होते, हाच पोहोचला की त्याला विष द्या. परंतु मंत्रीच्या कन्या विषयाने हे पत्र चंद्रहासाच्या झोपेत पाहून त्यात बदल केला. विष द्या ऐवजी विषया द्या असे लिहिले. त्यामुळे चंद्रहासाचा विवाह विषयासोबत झाला. कुंतलपूरच्या राजाला हे समजताच त्यांनीही आपली कन्या चंपकमालिनी हिचा विवाह चंद्रहासाशी लावून दिला आणि राज्य त्याच्याकडे सोपवले. धृष्टबुद्धीने शेवटचा कट रचला. त्याने देवीच्या मंदिरात एका वधिकाला ठेवून चंद्रहासाच्या हत्येची योजना आखली. पण मंत्रीपुत्र मदन तिथे गेला आणि त्याचा वध झाला. धृष्टबुद्धी आपल्या मृत पुत्राचे पाहून दुःखात बुडाला आणि त्याने स्वतःला ठार केले. चंद्रहासाने ही घटना पाहून स्वतः बलिदान द्यायचा प्रयत्न केला, तेव्हा देवी भवानी प्रकट झाली आणि वरदान दिले. तिने मदन आणि धृष्टबुद्धीला पुन्हा जिवंत केले. धृष्टबुद्धीने चंद्रहासाची माफी मागितली.
चंद्रहासाने त्याला माफ केले आणि प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले. संपूर्ण राज्य आनंदात न्हालं. चंद्रहासाने न्याय, भक्ती आणि क्षमा यामुळे एक आदर्श राजा बनून लोकांची सेवा केली. कथा आवडली असेल तर आमच्या मराठी सुपर स्टोरीज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.